मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स, पेशींचे मोजमाप व निरीक्षण. विद्यार्थी मित्रांनो, तिमिरातुनी तेजाकडे ह्या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स, म्हणजे पेशींचं मोजमाप कसं करायचं व निरीक्षण कसं करायचं. आता तुम्हाला माहीत आहे, पेशी ह्या आपल्या साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्या अत्यंत सूक्ष्म असतात. नुसत्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला ते पाहणे शक्य होत नाही आणि म्हणून त्यासाठी वापरण्यात येतो तो मायक्रोस्कोप, त्याला सूक्ष्मदर्शक असे म्हणतात. आणि या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक. अँटोन ल्युवेनहॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक तयार केला. त्यामध्ये जीवाणू व आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले गेले. विद्यार्थी मित्रांनो, पेशी ह्या अत्यंत सूक्ष्म असतात, म्हणजे अतिशय लहान असतात. उघड्या डोळ्यांनी पाहणे ते आपल्याला शक्य होत नाही किंवा दिसत नाहीत. पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते. तुम्हाला माहीत आहे, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे अत्यंत सूक्ष्म असं मोजमाप आहे. पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, ज्यामध्ये भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू कित्येक पटींनी मोठी दिसते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसत आहे, ज्यामधून आपल्याला पाहायचं आहे ती जी बाजू आहे त्याला नेत्रभिंग असे म्हणतात. म्हणजे आपल्याला डोळ्याने तिथे बघावं लागतं, ती वरची बाजू नेत्रभिंग. त्यानंतर खाली जो भाग दाखवला आहे ती म्हणजे नलिका. नंतर खाली त्याच्या खाली जो भिंग आहे त्याला वस्तुभिंग असे म्हणतात. आणि जिथे आपण ॲडजस्टमेंट करतो सूक्ष्मदर्शकाचे, मायक्रोस्कोपचे, त्याला स्थूल समायोजक असं म्हटलं आहे. आणि जो मोठा आहे आकाराने आणि जो लहान आहे त्या खालचा तो सूक्ष्म समायोजक असं म्हटलं आहे. आणि मंच म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ती पेशी किंवा ती जी वस्तू आपण पाहत आहोत ती ठेवण्याची जागा, म्हणजे त्या ठिकाणी जो मंच ही लेबल केलेला आहे तो आपल्याला दिसत आहे. आणि खाली एक भिंग दिलेला आहे प्रकाशझोत, म्हणजे बाह्य प्रकाश ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा प्रकाश स्रोत या ठिकाणी दिलेला आहे. आणि पाया म्हणजे ज्या बेसवर तो सूक्ष्मदर्शक आधारित आहे त्याला पाया असं म्हणतात, बेस असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पेशींचं